नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली पहिली टीप बघूया। पहिली टीप आहे ती म्हणजे चिनी मातीच्या भरणीसाठी आहे। ही भरणी आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडी खराब झालेली आहे, तेलकट झालेली आहे। तर ही कशा पद्धतीने आपण स्वच्छ करायची आहे ते बघायचं आहे। त्यासाठी आपण कुठली ट्रिक करायची आहे ते बघणार आहोत। तुम्हालाही मी भरणी दाखवते। अशा प्रकारे अगदी थोडीशीच अशी तेलकट झालेली आहे, जास्त खराब झालेली नाही, पण ती कशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ करायची आहे ते बघायचं आहे। त्यासाठी येथे मी स्क्रबरवरती आता थोडंसं कोलगेट घेणार आहे। तुमच्याकडे जी पेस्ट असेल ती तुम्ही घेऊ शकता। या पद्धतीने थोडीशी मी घेतलेली आहे। आता आपण ती व्यवस्थित अशी स्क्रबरवरती पसरवून घ्यायची आहे। या पद्धतीने त्याचा फेस तयार करून घ्यायचा आहे। आता आपण ही भरणी या पद्धतीने स्क्रबरच्या साहाय्याने घासून घ्यायची आहे। कोलगेटच्या वापरामुळे काचेच्या भांड्यावरती जो काही तेलकटपणा आलेला असतो किंवा दुसऱ्या कुठल्याही भांड्यावरती तेलकटपणा आलेला असेल तो स्वच्छ करण्यासाठी कोलगेटचा खूप वापर होतो। त्यामुळे या पद्धतीने तुम्ही कोलगेटचा वापर करू शकता। आता तुम्हाला इथे हा काचेचा बाउल सुद्धा स्वच्छ करून दाखवते, तो सुद्धा किती स्वच्छ होत आहे ते बघा। स्क्रबरमध्ये थोडीशी पेस्ट शिल्लक होती, त्यामुळे इथे मी तुम्हाला हा बाउल सुद्धा स्वच्छ घासून दाखवते किती स्वच्छ होत आहे ते बघा। भरणी आणि बाउल घासून झालेला आहे। आता तो आपण धुवून घेऊया। भरणी आणि बाउल इथे मी दोन्ही धुवून घेतलेले आहेत। आता हा बाउल तुम्हाला दाखवते किती स्वच्छ झालेला आहे ते बघा। बाउलच्या खाली हात ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता हात किती स्पष्ट दिसत आहे। आणि आता हे भरणीचं झाकण सुद्धा तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेलं आहे, किती छान चमक याच्यावरती आलेली आहे। अगोदर ही भरणी कशी दिसत होती आणि आता तुम्ही बघू शकता सर्व तेलकटपणा याच्यावरील निघून गेलेला आहे। त्यामुळे खूप छान याच्यावरती चमक अशी आलेली आहे। त्यामुळे ही कोलगेटची ट्रिक तुम्ही भांडी स्वच्छ करण्यासाठी नक्कीच ट्राय करून बघा। आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे औषधाच्या अशा पद्धतीच्या छोट्याशा बॉक्ससाठी आहे। या बॉक्सचा आपण टाकून न देता त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे। खूप छान अशी नवीन ट्रिक तुम्हाला याची दाखवणार आहे। येथे मी दोऱ्याच्या गुंड्या घेतलेल्या आहेत। या दोऱ्याच्या गुंड्या आपण इकडे तिकडे ठेवल्या तर ते आपल्याला पटकन मिळत नाहीत। अशा वेळेस या गुंड्या आपण व्यवस्थित ठेवण्यासाठी या बॉक्सचा वापर करणार आहोत। या बॉक्समध्ये 2 गुंड्या सहज बसल्या जातात। त्यामुळे अशा पद्धतीचे बॉक्स जर तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही टाकून न देता त्याचा अशा पद्धतीने वेगवेगळ्या अशा छोट्या वस्तू ठेवण्यासाठी त्याचा उपयोग तुम्ही करू शकता। आता या गुंड्या जर आपल्याला काढायच्या असतील तर त्या वरून निघत नसतील तर कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून ते आपल्याला सहज काढता येतील। त्यासाठी बॉक्सची खालची बाजू आहे ती आपण या पद्धतीने ओपन करून घ्यायची आहे आणि वरून गुंडी आपल्याला या पद्धतीने दाबून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता एक गुंडी काढली की दुसरी गुंडी सुद्धा सहज निघली जाते। त्यामुळे या पद्धतीने बॉक्सचा वापर तुम्ही गुंड्या ठेवण्यासाठी नक्कीच करू शकता। तसेच आणखीन काही छोटे वस्तू ठेवण्यासाठी असे हे बॉक्स तुम्ही वापरू शकता। ही आयडिया आवडली असेल तर ट्राय करा। आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे कोथिंबीर नीट करण्यासाठी आहे। कोथिंबीर आणल्यानंतर आपण अशीच फ्रीजमध्ये ठेवतो, ती तशीच न ठेवता त्याच्या मुळ्या कट करून आपण नंतर ती आपण या पद्धतीने फ्रीजमध्ये ठेवायची आहे, जेणेकरून ती खराब होणार नाही। तर ज्यावेळेस आपल्याला भाजीमध्ये टाकण्यासाठी कोथिंबीर घ्यायची असती त्यावेळेस ती आपण या पद्धतीने नीट करतो। अशा प्रकारे कोथिंबीरचा वरचा शेंडा आपण कट करून घेतो। पण जर आपल्याकडे वेळ नसेल ही पटकन नीट करण्याची तर आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून आपण ती पटकन नीट करू शकतो। ती पद्धत म्हणजे कोथिंबीरचे जे देठ आहेत ते आपण चाळणीच्या या होलमध्ये या पद्धतीने घालून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण 4-5 घालून या पद्धतीने ते ओढून घ्यायचे आहेत। चाळणीच्या खालच्या बाजूने आपण या पद्धतीने कोथिंबीर ओढल्यानंतर त्याचे शेंडे वरच्या बाजूला अशा पद्धतीने राहतात आणि खालचे देठ असेच राहतात। हे खालचे देठ आपण टाकून द्यायचे नाहीत तर ते आपण भाजीला मिक्सरमध्ये फिरवून ते घालू शकतो। या पद्धतीने हे देठ सुद्धा आपण उपयोगात आणायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला चाळणीमध्ये कोथिंबीरची पानं सुद्धा मिळली जातात। ही ट्रिक आपल्याला करायला वेळ नसेल तर तुम्ही ही ट्रिक मुलांच्याकडून सुद्धा करून घेऊ शकता। मुलांना सुद्धा करायला खूप आवडेल। त्यामुळे या पद्धतीने कोथिंबीर नीट करण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा। अशा पद्धतीने तुम्ही कोथिंबीर कधी नीट केली आहे का नक्की कमेंट करून सांगा। आता मी तुम्हाला मिक्सरच्या भांड्याची जी ही रिंग आहे त्याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघायचं आहे। ही रिंग माझ्याकडील जी आहे ती तुटलेली आहे, तर ही आपण टाकून देतो, तर ती टाकून न देता त्याचा कशा पद्धतीने उपयोग करायचा आहे ते बघायचं आहे। त्यासाठी येथे मी आता चिमटे घेतलेले आहेत। हे सर्व चिमटे आपण ऑर्गनाइज करण्यासाठी या रिंगचा वापर करू शकतो। अशा प्रकारचे कपड्याचे जेवढे चिमटे तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही या पद्धतीने या रिंगला अडकून ठेवू शकता। इकडे तिकडे हे चिमटे न ठेवता या पद्धतीने रिंगला तुम्ही ते अडकून ठेवू शकता। खूप छान आयडिया आहे, नक्कीच ट्राय करा। आता आपण पुढची टीप बघूया। पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारचे या हेअर रबरसाठी आहे। अशा प्रकारचे हे रबर वापरून सैल होतात। अशा वेळेस हे रबर आपण टाकून देतो। हे रबर टाकून न देता त्याचा कसा वापर करायचा ते बघूया। येथे मी सोप्याच्या एका बाजूला या पद्धतीने हा रबर लावून घेत आहे। अशा प्रकारे हा रबर लावून झाल्यानंतर याचा उपयोग आपल्याला कशासाठी करायचा आहे ते बघूया।
याचा उपयोग मी तुम्हाला टीव्हीचा रिमोट अडकवण्यासाठी करून दाखवणार आहे। अशा प्रकारे जर का तुम्ही हा टीव्हीचा रिमोट रबरमध्ये अडकवून ठेवला तर तो खाली पडणार नाही। अशा प्रकारे रबरमध्ये हा रिमोट अडकवल्यामुळे कितीही हल्ला तरी तो खाली पडणार नाही। त्यामुळे ही सुद्धा ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। आता आपली पुढची टिप आहे ती म्हणजे मिक्सरच्या भांड्यासाठी आहे। अशा प्रकारचे हे मिक्सरचं भांडं आपण दररोजच्या वापरामुळे याचे ब्लेड खराब होतात, त्याची धार निघून जाते। अशा प्रकारे या ब्लेडची धार परत आणण्यासाठी इथे आपल्याला कशाचा वापर करायचा आहे ते बघूया। येथे मी मीठ घेतलेलं आहे, येथे मी खडे मीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर खडे मीठ नसेल, बारीक मीठ असेल तर ते वापरू शकता, पण खडे मीठ असेल तर त्याचा खूप छान फायदा होतो, त्यामुळे तुम्ही इथे खडे मिठाचाच वापर करा। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालून ते बारीक करून घ्यायचं आहे। येथे मी अशा प्रकारे हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, तुम्ही येथे बघू शकता अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे मीठ बारीक केल्यामुळे ब्लेडला खूप छान अशी धार लागते, त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता हे बारीक केलेलं मीठ आपण डिशमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे हे बारीक केलेलं मीठ तुम्ही स्वयंपाकासाठी, भाजीसाठी वापरू शकता। टीप आहे ती म्हणजे जुन्या झालेल्या कुर्तीसाठी आहे। या कुर्तीचा आपण कशा प्रकारे वापर करायचा आहे ते बघणार आहोत। अगोदर ही कुर्ती आपण या पद्धतीने उलटी करून घ्यायची आहे। या जुन्या झालेल्या कुर्तीचा खूप छान असा उपयोग येथे तुम्हाला मी करून दाखवणार आहे। येथे कुर्ती आपण उलटी करून घेतलेली आहे। आता या कुर्तीच्या दोन्ही बाह्या आपल्याला एकत्र करून त्याची एक गाठ बांधून घ्यायची आहे। पॅक अशी आपल्याला याची गाठ बांधून घ्यायची आहे। येथे मी 2 गाठी मारून घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्या निसटणार नाहीत। आता ही कुर्ती आपण सरळ करून घेऊया। सरळ करून झाल्यानंतर या कुर्तीचा आपण कशा प्रकारे वापर करायचा आहे ते बघणार आहोत। या कुर्तीचा वापर आपण येथे सिलेंडरला कव्हर म्हणून करणार आहोत। खूप छान असा येथे आपल्याला याचा वापर करायचा आहे। असा वापर तुम्ही याच्या अगोदर कधी बघितलेला नसेल, असा वापर येथे तुम्हाला मी करून दाखवणार आहे। या पद्धतीने सिलेंडरला कुर्ती घालून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही सिलेंडर झाकण्यासाठी याचा वापर नक्की करू शकता। सिलेंडरला आपण कुर्ती घालून घेतलेली आहे। आता आणखीन आपल्याला इथे काय करायचं आहे ते बघूया। व्यवस्थित अशी आपल्याला इथे सेट करून घ्यायची आहे ही कुर्ती। येथे मी ही कुर्ती व्यवस्थितपणे सेट करून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे काय करायचं आहे ते बघूया। येथे मी एक नॉड घेतलेली आहे अशा प्रकारची। आता ही नॉड आपल्याला या पद्धतीने बांधून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर नसेल तर नाही वापरली तरी चालेल। अशा प्रकारे आपल्याला ती बांधून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे ते बघूया। आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे। ही प्लेट आपण या पद्धतीने सिलेंडरवरती ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे झाड ठेवायचं आहे। अशा प्रकारे सिलेंडरला कुर्तीचा कव्हर घालून त्याच्यावरती झाड ठेवल्यामुळे हॉलमधील हा कोपरा किती छान दिसत आहे ते बघा।